श्री माझा डोंगरेकर प्रसन्न हे आमच्या देवाचं नाव. पहिला दिवस. पहिलं मी सांगते काय, तर जर 3 ते 4 वयोगटातील मुलांना ह्या पद्धतीने शिकवलं तर मुलांचा पाया मजबूत होतो. पहिल्या वर्षी म्हणजेच पहिलीला गेल्यावर मुलं फटाफट वाचू शकतात, लिहू शकतात. आणि हे मी माझ्या अनुभवावरून बोलते. माझ्या मुलांना मी ह्या पद्धतीने शिकवलं. माझी मुलं आज, मुलगा माझा इंजिनियर आहे आणि मुलगी माझी ग्रॅज्युएशन केलं, दोघंही जॉबला जातात. तर मी काही व्हिडिओ बघितले, त्यावेळी मला जाणवलं की बऱ्याच लोकांना ह्या अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमाची जरूरत आहे, म्हणून मी करते माझ्या मनाच्या समाधानासाठी. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की खरोखरच हे बरोबर आहे, तर तुम्ही मला लाईक करू शकता, शेअर करू शकता. जे काही तुमच्या मनाला वाटेल ते तुम्ही करा, नाहीतर नको करू. बस माझी एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं. चला तर जास्त वेळ न घेता सुरू करूया. ग म भ न 4च अक्षरं आहेत. ही पहिली शिकून घ्यायची. तर जोड्या लावा. आता 2 अक्षरी शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. ग म म न. आता ग म म्हणजे एखादं पान फाटलं तर चिकटवायचा, तो गम. म न म्हणजे आपल्या मनात काहीतरी वाटतं, काहीतरी खावंसं वाटतं, काहीतरी हवंसं बोलावंसं वाटतं, ते मन. ग न म्हणजे बंदूक. नभ म्हणजे आकाश. मग म्हणजे पाणी ओतायचा, ते सांगूच शकता तुम्ही. मग म्हणजे जग वगैरे दाखवून देऊ शकता. चुकून 2 वेळा झाला आहे. न ग म्हणजे काही वस्तू असले छोट्या मोठ्या, हा 1 नग, तो 1 नग, 3 नग, 4 नग असं आपण बोलतो ते. आता अर्थपूर्ण 3 अक्षरी शब्द. ग न म्हणजे आकाश. म ग न म्हणजे मुलाचे नाव. तर हेच शब्द फक्त ग म. आता परत ग वरून कुठचा शब्द आहे का बघायचा. ग न आहे. मग ग न म्हणजे बंदूक. न भ हे आता माझं जरा उलटसुलट झालं आहे, पण झालं आहे बरोबर. म न ग न भ म ग न ग. एवढ्या या 4च अक्षरावरून 1 2 3 4 5 6 7 8 शब्द तयार झाले. मग आता काय, हे अक्षरं लिहिली, इकडे अक्षरं लिहिली आणि जोड्या लावायला सांगितल्या. म ग लावू काय, ग भ कुठे आहे, इकडे आहे भ. न कुठे आहे, असाच दिसणारं अक्षर हे न. बोलून वाचूनच लिहायला जोड्या लावायला सांगायच्या. हे झालं. तसेच ह्या जोड्या आता शब्दांच्या ह्या मुलांकडूनच घ्यायच्या. ह्या कुठे आहेत शोधायचं, हे करू शकता. शिवाय त्यांना मग हे झालं सगळं शिकून व्यवस्थित की त्यांना अभ्यास द्यायचा त्याच दिवशी. फुग्यातील अक्षरे शोधून अर्थपूर्ण शब्द तयार करा. मग ती स्वतः मुलं, हे द्यायचं नाही, स्वतः मुलांना अक्षरावरून शब्द तयार करायला सांगायचे. चुकलं तरी चालेल, त्यांना समजावून पुन्हा प्रश्न विचारायचा की ह्या शब्दाचा अर्थ काय. जर नाही सांगायला आला तर आपण सांगायचं समजावून. तर अशा पद्धतीने जर अभ्यास घेतला तर पुढे त्यांना पहिली फटाफट वाचू शकतात, ह्याची मला 100% गॅरंटी आहे. हे पूर्ण येईपर्यंत पुढे जायचंच नाही, पूर्ण घ्यायचंच. असं जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर मी दररोज पाठवू शकते. आणि ह्या पद्धतीने शिकवलं. काना मात्रा हे नंतर, पहिलं हेच पूर्ण करून घ्यायचं. 2 दिवस लागले तरी चालतील, पण हेच घ्यायचं, मारायचं नाही. त्यांच्या मूडप्रमाणेच घ्यायचं. मुलं एकदम हसत खेळत शिकतात. मग ह्या अभ्यासक्रमासाठी जर ट्युशनला घालतात, तो वेळ त्यांना खेळायला द्यायचा, किंवा त्यांना काहीतरी वेगळी काहीतरी कला असेल त्यांच्या अंगात,
ते करायला द्यायचं. जाण्यायेण्याचा वेळही वाचतो आणि मेन हे म्हणजे खरोखरच मला तर हे अनुभव आलेला आहे. अशा पद्धतीने मुलं चांगल्या पद्धतीने शिकतात. बस एवढंच माझं सांग.